आजची ही जी मिक्स पिठाची रेसिपी आहे ना, ती मला माझ्या भावाने शेअर केली होती आणि त्याने केल्यानंतरून मला त्याने थोडंसं पीठ दिलं होतं आणि मी ते ट्राय करून पाहिलं आणि मला ते एवढं आवडलं की म्हटलं चला तुमच्यासोबतही शेअर करूयात आणि त्याचबरोबर ह्या पिठापासून थालीपीठ कसं बनवायचं हेही मी आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. चला तर मग सुरुवात करूयात. सर्वात आधी हे मिश्र थालीपीठाचं पीठ कसं बनवायचं ते पाहूयात. काही नाही, डब्बा घ्यायचा ज्यामध्ये तुम्हाला पीठ दळून आणायचं आहे. त्यामध्ये घालायचं आहे 400 ग्राम गहू, ज्वारी 400 ग्रॅम घालायची, 250 ग्रॅम साबूत चणा डाळ घालायची, सोयाबीन 150 ग्रॅम. आता मका घालायची अर्धा किलो. आता मका घेताना नीट बघून घ्या, पॉपकॉर्नची मका घेऊ नका, साधी मका जी आहे ती घ्या 500 ग्रॅम म्हणजेच अर्धा किलो. आता घालायची आहे बाजरी 400 ग्रॅम. अख्खे हिरवे मूग घालायचे आहेत 250 ग्रॅम म्हणजेच पावशर. आता घालायचं कोडो मिलेट, मराठीमध्ये ह्याला कोद्र असंही म्हणतात. आता ह्याच्याऐवजी तुम्ही किनोवा घातलात तरीही चालेल. आणि हे मिलेट घालायचं आहे आपल्याला 200 ग्रॅम. त्यानंतरून नाचणी घालायची 250 ग्रॅम म्हणजेच पावशर. पावशर नाचणी घालायची. नाचणी घातल्यानंतरून ओट्स घालायचे 250 ग्रॅम. पंपकिन सीड्स 100 ग्रॅम. आता घालायचं आहे जवस 200 ग्रॅम. सर्व साहित्य घालून झालं की फक्त वर खाली हाताने मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित. अगदी सहज, साधी, सरळ, सोपी रेसिपी आहे. काही भाजायची वगैरे गरज नाहीये. आणि हे मिक्स करून झालं की गिरणीमधून बारीक दळून आणायचं. आता हे मिश्र पीठ 2 ते 3 महिने आरामात टिकतं. सो पूर्ण थंडीमध्ये तुम्ही ह्याचा आनंद घेऊ शकता. अगदी वजनी प्रमाण पाहिलंच तर हे पीठ 3-3.5 किलो पीठ तयार होतं. आणि आता ह्याच पिठापासून आज आपण बनवणार आहोत पौष्टिक थालीपीठ. थालीपीठसाठी लागणारं साहित्य बघूयात. तर इथे आपण जे पीठ दळून आणलं होतं ते घेतलं आहे 1 कप. हे गच्च भरून घेतलेलं आहे 1 कप पीठ. त्याचबरोबर एक बारीक चिरलेला मध्यम आकाराचा कांदा घ्यायचा आहे. भरपूर सारी कोथिंबीर घ्यायची आहे. ही जवळजवळ अर्धी वाटी कोथिंबीर आहे, बारीक चिरून घ्यायची. आता हे गाजर आहे, नॉर्मल जे आपल्या मीडियम साईजचं गाजर असतं ते किसून घ्यायचं आहे. हे जवळजवळ अर्धी वाटी येतं. आणि जेवढं आपलं गाजर आहे त्याच्या निम्म आपल्याला मुळा इथे किसून घ्यायचा आहे. त्याचबरोबर आपल्याला लागणार आहे चवीपुरतं मीठ, 1 टीस्पून भाजून घेतलेली धण्याची पूड, 2 ते 3 टेबलस्पून बारीक चिरून घेतलेला टोमॅटो आणि अर्धा टीस्पून भाजून घेतलेली जिरेची पूड. आता ह्या सर्व साहित्यापासून आपल्याला थालीपीठाचं कणिक जे आहे ते तयार करून घ्यायचं आहे. तर काही नाही, एका भांड्यामध्ये घालायचं आहे थालीपीठाचं पीठ 1 कप, बारीक चिरून घेतलेला कांदा, टोमॅटो, किसून घेतलेला मुळा आणि गाजर. हे सर्व घालून झालं की आता आपले बेसिक मसाले घालायचे. कोथिंबीर घालून घ्यायची आणि आता बेसिक मसाले मीठ, धणेपूड आणि जिरेपूड. धनेपूड आणि जिरेपूड भाजलेलीच वापरा, त्यामुळे थालीपीठाला एक खूप छान आणि खमंग अशी चव येते. आता ह्या सर्व साहित्यांमध्ये म्हणजे आपण ज्या भाज्या घातल्या आहेत, गाजर, मुळा, कांदा आणि टोमॅटो, ह्यामध्ये भरपूर पाणी असतं. त्यामुळे आधी आपण पाणी न घालता हे मॉइश्चरायझर रिलीज करून घ्यायचं आहे आणि मग हळूहळू लागेल तसं पाणी घालून सैलसर पीठ मळून घ्यायचं आहे. आता आपण इथे जे थालीपीठाचं मिश्र पीठ करून घेतलेलं आहे त्यामध्ये भरपूर सारं पोषण आहे. त्याचबरोबर ह्यामध्ये पंपकिन सीड्स आणि आपलं फ्लॅक्स सीड्ससुद्धा आहे, ज्याला आपण जवस म्हणतो. त्या सीड्समुळे आपल्याला ओमेगा 3 गुड फॅट्स मिळतात. काय आहे ना, हिवाळा सुरू झाला की भूकही वाढते आणि शरीराला उष्णता देणारे पौष्टिक अन्न खाण्याची इच्छाही होते. अशा वेळी पारंपरिक महाराष्ट्रातलं थालीपीठ हे एक उत्तम, चविष्ट आणि आरोग्यदायी जेवण आहे. विविध पिठांचा मेळ, तिखट मसाले आणि ताज्या भाज्यांनी बनलेलं हे थालीपीठ शरीराला आवश्यक पोषक द्रव्य देतं. तसेच हिवाळ्यात होणारी थकवा, सर्दी ह्यांपासूनही बचाव करते. हे पहा, इथे आता थोडं थोडं पाणी घालून हलकं सैलसर असं पीठ आपण मळून घेतलेलं आहे, जेणेकरून थालीपीठ पसरवायला आपल्याला सोपं जाईल. थालीपीठाचं पीठ मळण्यासाठी मी इथे अर्धा कप पाणी घेतलं होतं.
त्यामधलं 2 ते 3 टेबलस्पून पाणी उरलेलं आहे. थालीपीठाचं पीठ मळून झालं की 10 ते 15 मिनिटं ह्याला रेस्ट द्यायची आणि 10 ते 15 मिनिटं झाले की तुम्ही बघू शकता पीठ व्यवस्थित भिजलेलं आहे. आता आपण थालीपीठ करायला घेऊयात. तर एका स्वच्छ कापडावरती किंवा कॉटनच्या कुठल्याही कपड्यावरती भरपूर सारं पाणी लावून घ्यायचं. पाणी लावल्यामुळे तव्यावरती उलटताना थालीपीठ आपलं चिटकत नाही आणि ते सहजपणे उलटलं जातं. पातळ किंवा मध्यम जसं तुम्हाला थालीपीठ हवं आहे त्या हिशोबाने थालीपीठाचा छोटासा गोळा घ्यायचा आणि सर्व बाजूंनी एकसारखं हे पसरून घ्यायचं. हाताला चिटकत असेल तर हाताला थोडंसं पाणी लावायचं आणि पुन्हा हे पसरून घ्यायचं. आता हे थालीपीठाचं पीठ आपलं आहे पौष्टिक, पण ह्याचसोबत आपण ह्यामध्ये भरपूर भाज्या घातल्या आहेत, त्यामुळे ते अजून जास्त पौष्टिक बनतं. हे जे आपण मिक्स पीठ बनवलं त्यांनी फक्त थालीपीठच नाही तर तुम्ही अगदी भाकरी, आंबोळी, डोसे असे बरेच प्रकार बनवू शकता. पीठ एक पण प्रकार अनेक असं तुम्ही म्हणू शकता. आता थालीपीठामध्ये सुद्धा तुम्हाला जे थालीपीठ आवडतं मग ते मेथीचं असो, भोपळ्याचं असो किंवा कुठलंही थालीपीठ असो तुम्ही ह्यामध्ये ते घालून थालीपीठ बनवू शकता. थालीपीठ थापून झालं की त्याला छिद्र पाडून घ्यायची आणि गरम तव्यावरती हे अलगदपणे उलटून घ्यायचं. हे पहा पाणी लावल्यामुळे सहज आपलं थालीपीठ तव्यावरती व्यवस्थित उलटलं जातं. कडेकडून तेल सोडायचं आणि जी आपण छिद्र पाडली आहेत त्यामध्येही तेल घालायचं. तेल घालून झालं की ह्याला 2 मिनिटं झाकून ठेवायचं आहे. सकाळचा नाश्ता, दुपारचं किंवा रात्रीचं हलकं जेवण थालीपीठ सर्व वेळेस योग्य आहे. 2 मिनिटं झाली की झाकण काढून घ्यायचं आणि थालीपीठ आपलं उलटून घ्यायचं. थालीपीठाच्या कडा थोड्या मोकळ्या करून घ्यायच्या म्हणजे ते सहज उलटलं जातं आणि तुम्ही पाहू शकता किती सहजपणे उलटलं आहे आणि खालच्या बाजूने थालीपीठ आपलं छान असं भाजलं गेलं आहे. आहा, मस्त असा सोनेरी रंग आलेला आहे. अजून एखाद मिनिट किंवा 2 मिनिटं झाली की खालच्या बाजूने हे व्यवस्थित भाजून निघतं. दोन्ही बाजूनी छान असा सोनेरी आणि खरपूस भाजून झालं की थालीपीठ काढून घ्यायचं आणि अशाच प्रकारे सर्व पिठाचे थालीपीठ आपल्याला बनवून घ्यायचे आहेत. आता गरमागरम हे थालीपीठ वाह! बघू शकता तुम्ही किती छान आणि सुरेख बनलेले आहेत. बरं, गरमागरम हे थालीपीठ दही, चटणी किंवा लोणच्यासोबत सर्व्ह करा. पौष्टिकतेने भरलेले, रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारे, जास्त वेळ पोट भरून ठेवणारे, तसेच डायबेटिक आणि वजन कमी करण्यासाठीही मदत करणारे हे हिवाळ्यातील स्पेशल थालीपीठ नक्की करून पहा. याआधी आपण कच्च्या पपईचं थालीपीठ कसं बनवायचं हेही पाहिलं आहे. ती रेसिपी पाहायला सुद्धा विसरू नका. लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे, चेक करा. चला तर मग हिवाळी स्पेशल असे 2 थालीपीठ आपण पाहिलेले आहेत. दोन्ही रेसिपीज पहा आणि रेसिपीज कसे वाटले ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायलाही विसरू नका. तुम्ही व्हिडिओ कुठून पाहताय आणि तुमच्याकडे किती थंडी आहे हेही मला कमेंट बॉक्समध्ये कळवा. बाय.